मिस्टर रवींद्र पवार, की तुमचं HbA1c आता 5.8 आलं आहे, म्हणजे खूपच छान आहे. आणि 16/8/24ला तुम्ही जेव्हा आलेला त्यावेळी तुमचं HbA1c 12 होतं. बरोबर आहे. तर तुम्ही हे HbA1c कसं एवढं नॉर्मल आणलं, याबद्दल 2 शब्द आमच्या पेशंटना सांगाल? नक्कीच सर, सांगायला खूप बरं वाटतं की मी जेव्हा 16/8ला आलो होतो इकडे, तेव्हा माझा HbA1c 12 होता. आणि मी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे माझं जे रुटीन जे बोलले ते डाएट्स वगैरे किंवा गोळ्या वगैरे मी टाईम टू टाईम वगैरे घेतो आहे. तर मला आता 12वरनं आता मी 5.8वरती आता माझा HbA1c आलेला आहे. आणि गोळ्या वगैरे मी टाईम टू टाईम घेतो आहे आणि फॉलोअपला पण टाईम येतो. त्याचा नक्कीच फरक पडतो आहे. आता माझा पहिले माझा स्टार्टिंग जो शुगर असायचा तो सकाळचा की 150 अबोव असायचा. आता तो माझा शुगर आहे एक 98 ते 100पर्यंत असतो. आणि जेवल्यानंतर पण 150-155पर्यंत असतो. तो एकदम नॉर्मल आहे. तर खूपच बरं वाटतं की 12वरनं आता मी 5वरती आलो आहे. तर असंच सगळ्यांनी पण माझं सांगणं आहे की प्रॉपर तुम्ही हे असंच फॉलोअप घेत जा, गोळ्यावर टाईमवरती घ्या, तो नक्कीच फरक पडेल सांगणं आहे. तर जसं यांनी मिस्टर रवींद्र यांनी केलं तसं प्रत्येक पेशंट सहज करू शकतो. यांनी नियमित गोळ्या घेतल्या, वेळेवर फॉलोअप करता आले, यांनी आहाराची पथ्य पाळली आणि त्यांनी शुगर चार्ट मेंटेन केला, वेळोवेळी टेस्ट केल्या. जर हे करू शकतात तर ते सेम गोष्ट तुम्ही करू शकाल आणि तुमचं HbA1c 6.5च्या खाली आणा, म्हणजे तुम्हाला शरीराला कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. धन्यवाद.